नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू SP सा सह्याद्री अकॅडमी। सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संघ शासन आणि राज्य शासनाबद्दल चर्चा करणार आहोत। सो संघ शासन भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये संघ शासनाचा समावेश होतो, तर राज्य शासनाचा समावेश राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये होतो। सो कंपॅरेटिव्हली आपण या गोष्टींवर आज चर्चा करणार आहोत। सो संघ शासनामध्ये आपल्याला 3 गोष्टी बघायला मिळतात, जसं देशामध्ये असणारी न्यायव्यवस्था, कायदे मंडळ म्हणजे कायदे निर्माण करणारी संस्था, आणि तिसरं म्हणजे कार्यकारी मंडळ। सो या तिन्ही घटकांचा अभ्यास आपण संघ शासनामध्ये करतो। ओके, सो कायदे मंडळ जो घटक आहे, कायदे मंडळ आपण ज्याला आपण संसद म्हणून संबोधतो, कायदे मंडळामध्ये 3 घटकांचा समावेश होतो। म्हणजे कायदे मंडळाची 3 अंग असतात, संसदेचे 3 अंग आहेत, जसं की राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा, या तिघांना मिळून आपण संसद असं संबोधतो। त्यानंतर कार्यकारी मंडळामध्ये 5 घटकांचा समावेश होतो। सो कार्यकारी मंडळामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो। सो देशाच्या कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी या 5 घटकांचा कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो। आणि तिसरं म्हणजे देशाच्या संघराज्यीय व्यवस्थेमध्ये न्यायमंडळ असतं। सो देशाच्या सर्वोच्च स्थानी सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर राज्याच्या ठिकाणी उच्च न्यायालय आणि काही कनिष्ठ न्यायालयांचा समावेश होतो। सो अशा पद्धतीने आपण संघ शासन जे आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे। सो आपण इकडे बघून घेऊया राष्ट्रपती, ज्यांचा उल्लेख राज्यघटनेच्या कलम 52 मध्ये करण्यात आला आहे। त्यानंतर उपराष्ट्रपती कलम 63 मध्ये, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ कलम 74 आणि 75, आणि महान्यायवादी भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये ज्यांचा समावेश केला गेलेला आहे। ओके, देन आपण भाग 6 राज्य शासनाबद्दल चर्चा करूया। राज्य शासन किंवा राज्य यांचा तिकडे उल्लेख केला जातो। त्यामध्ये देखील संसदीय व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी आहेत की 3 टप्प्यांच्या आधारावरच राज्य व्यवस्था आहे आपली, ते म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ। आता राज्याच्या कायदे मंडळामध्ये 3 घटकांचा समावेश होतो, जसं राज्यपाल, विधानसभा आणि ज्या राज्यांमध्ये अस्तित्वात असतील त्या राज्यांमधल्या विधान परिषदा। त्यानंतर राज्याचं कार्यकारी मंडळ असतं। राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये 4 घटकांचा समावेश केलेला आपल्याला बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये सर्वोच्च स्थानी आहेत राज्यपाल, ज्याला नॉमिनल हेड ऑफ द स्टेट म्हणून ओळखलं जातं। त्यानंतर मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता। सो महाधिवक्ता राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये आहे, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात। सो इकडचे महान्यायवादी आणि राज्य शासनामध्ये महाधिवक्ता यांचा कंपॅरेटिव्हली फरक मी तुम्हाला सांगतो की संघ शासनामध्ये केंद्र शासनाचा कायदेशीर सल्लागार म्हणून महान्यायवादीला ओळखलं जातं, आणि राज्य शासनाचा किंवा राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार म्हणून महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल यांना ओळखलं जातं। म्हणजे राज्य शासनाचे कायदेशीर सल्लागार आपण त्यांना ओळखतो। त्यानंतर राज्याच्या न्यायमंडळामध्ये उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयांचा समावेश होतो। सो उच्च न्यायालय भारतीय राज्यघटनेच्या कलम 214 मध्ये दिलेले आहेत, आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था कलम 233 आणि 234 मध्ये देण्यात आलेली आहे। सो भाग 5 आणि भाग 6 संघ शासन आणि राज्य शासन हे तुम्हाला परीक्षेला विचारले जातात। सो ह्या गोष्टींचा अभ्यास करणं किंवा कंपॅरेटिव्हली या सगळ्या गोष्टी बघून घेतल्या तर तुमचं कोर पॉलिटीचा जवळपास अभ्यास पूर्ण होऊन जातो। सो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो।